विधानसभेच्या तोंडावर राज्यातलं राजकारण चांगलंच तापलंय। रोज कोणी ना कोणी या पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारतोय। प्रत्येक जण कुठल्या पक्षात आपल्याला संधी मिळेल, कोणत्या पक्षातून आपल्याला मंत्रिपदाची संधी मिळेल याची पुरेपूर प्लॅनिंग करतोय। अगदी पक्ष बदलणे हाच आता मंत्रिपद मिळवण्याचा निकष असल्यागत राजकारण खेळलं जातंय। मात्र महाराष्ट्राचं राजकारण असंही राहिलं आहे जिथे अगदी तळागाळातून आलेल्या नेत्यांनी केवळ जिद्द आणि जनतेच्या पाठिंब्यावर अनेक महत्त्वाच्या मंत्रिपदांवरती मजल मारली होती। आज आपण अशाच एका नेत्याचा किस्सा पाहणार आहोत, ज्या नेत्याला वॉचमनची नोकरीही नाकारण्यात आली होती। मात्र पुढे जाऊन हा नेता एवढा मोठा झाला की राज्याचं संपूर्ण पोलीस खातं ज्या गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत येतं त्या मंत्रालयाचाच हा प्रमुख झाला, म्हणजेच गृहमंत्री झाला। तर ही गोष्ट आहे राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आर पाटील यांची। एका शेतकऱ्याच्या मुलाने उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री पदापर्यंत मजल कशी मारली जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय राजकारणातील इंटरेस्टिंग किस्से ऐकण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा। नावात पाटील असलं तरी आबांच्या मागे कोणताही राजकीय वारसा नव्हता। सांगली जिल्ह्याच्या तासगाव तालुक्यातील अंजनी या गावी शेतकरी कुटुंबात आबांचा जन्म झाला। बहुतांश शेतकरी कुटुंबाप्रमाणे आबांच्या कुटुंबाची परिस्थिती हलाखीची होती। बहुसंख्य खेडेगावात असतं, तसंच गावात प्राथमिक शिक्षण घेणं शक्य होतं, मात्र त्यापुढील खर्च जवळपास परवडणारच नव्हता। त्यामुळे प्राथमिक शिक्षण तासगावला झाल्यानंतर आबा उच्च शिक्षणासाठी सांगलीला आले। माजी आमदार प्राचार्य पी पाटील यांनी सुरू केलेल्या शांतिनिकेतनमध्ये त्यांनी प्रवेश घेतला। शिक्षणात हुशार असल्याने आबांना विज्ञान शाखेत प्रवेश मिळाला होता, मात्र विज्ञान शाखेचा खर्च पेलणं सोपं नव्हतं। शेवटी मग खर्चाचा विचार करून आबांनी कला शाखेचं ऑप्शन घेण्याचं ठरवलं। इथेही खर्च स्वतःहूनच उभारावा लागणार होता। सोबतच घरची गरिबी असल्यामुळे आबा अत्यंत साधे राहत होते। पायात स्लीपर, एखाद दुसरी वही घेऊन ते महाविद्यालयात जात असत। मात्र काटकसर करूनही काही पैसे उभारण्याची गरज लागायचीच। शालेय जीवनापासून ते उत्कृष्ट वक्ते होते, त्यामुळे ते वक्तृत्व स्पर्धा गाजवायचेच। त्या स्पर्धेच्या बक्षिसातून त्यांच्या खर्चाला हातभार लागायचा, पण या कमाईची गॅरंटी नसायची। अशा वेळी थोडा का होईना पण फिक्स इन्कम असावा यासाठी आबांनी पार्ट टाइम नोकरी शोधण्यास सुरुवात केली। नेमकी त्याच वेळी सांगलीतील एका साखर कारखान्याची वॉचमन आणि क्लार्क भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली होती। शिक्षण घेत घेत पार्ट टाइम नोकरी करण्याचा आबांचा इरादा होता, मात्र त्यांना क्लार्कच्या जागा पार्ट टाइम नाहीत असे कारखान्यातून सांगितलं गेलं। त्यावेळी आबांनी मग मी वॉचमनसाठीही अर्ज केला आहे असं सांगितलं। किमान वॉचमनची नोकरी तर सहज मिळेल अशी आबांना भाबडी आशा होती। मात्र आबांची कदकाठी पाहता ही आशाही भाबडीच ठरणार होती। त्या कारखान्याच्या व्यवस्थापकाने आबांकडे एक नजर टाकली आणि चोरच तुम्हाला उचलून नेतील अशी टिप्पणी केली होती। कमी उंचीमुळे आबांना त्यावेळी वॉचमनची नोकरी नाकारली गेली। आबांची घोर निराशा झाली। जिद्दीच्या जीवावर आबा बऱ्यापैकी पुढे आले होते, मात्र उंचीसारख्या पॅरामीटर्सवर आपल्याला जज केलं गेलं याचं त्यांना फार वाईट वाटलं। पुढे नोकरी मिळाली नसली तरी आबांनी आपलं शिक्षण चालू ठेवलं। अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आबांनी LLB पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आणि पुढे जाऊन निवडणुकीच्या राजकारणात उडी घेतली। सुरुवात केली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपासून। पहिल्याच निवडणुकीत विजय मिळवून पुढे जवळपास 11 वर्षे आर पाटील जिल्हा परिषदेवर निवडून येत राहिले। याच अनुभवावर आबांना आमदारकीचं तिकीट मिळालं आणि आबा 1990च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आले। त्यानंतर तासगाव तालुक्याचे आबा आता सर्व महाराष्ट्राचे आबा झाले। पुढील काळात ते शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू बनले। महाराष्ट्र विधानसभेत 1990 पासून काँग्रेसचे आमदार म्हणून काम करणारे आर पाटील यांनी 1999 मध्ये शरद पवारांना साथ देत राष्ट्रवादी सोबत जाण्याचा निर्णय घेतला। लवकरच त्यांना मोठी जबाबदारी देत पवारांनी 1999 मध्ये राज्याच्या ग्रामविकास खात्याची जबाबदारी आर पाटलांकडे दिली। या काळात आर पाटलांनी संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान सुरू करून स्वच्छतेची चळवळ उभारली, ज्याला मोठा प्रतिसादही मिळाला। यामुळे मग 2003 मध्ये पुन्हा सरकार आल्यानंतर आर पाटलांचं पुन्हा प्रमोशन झालं आणि आर पाटील राज्याचे गृहमंत्री झाले। एक अख्खं सर्कल पूर्ण झालं। देशातल्या सर्वात मोठ्या पोलीस खात्यांपैकी एक असलेल्या महाराष्ट्र पोलीस दलाची सूत्र आर पाटलांच्या हाती आली आणि ज्या मुलाला वॉचमनची नोकरी नाकारण्यात आली होती तोच मुलगा पुढे जाऊन महाराष्ट्र सारख्या राज्याचा गृहमंत्री झाला। राज्याच्या राजकारणात एकेकाळी जिथं अशी तळागाळातली माणसंही मोठी होत होती, आता अशी स्थिती राहिली आहे का? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। राजकारणातील असेच इंटरेस्टिंग किस्से जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।